ओके ओके ओके. अरे यार, चावी चावी गळ्यातच राहिली. वाव, काय वातावरण आहे. ऊन आहे, हवा पण आहे, पाऊस पण आहे, तिन्ही एकत्र. लेट्स सेट आवर ट्रिप टू सेट टू 0 गाईज. आता टोटल आपले 2600 किलोमीटर झालेले आहेत गाडीचे. गुड. लेट्स कनेक्ट आवर इंटरकॉम. आता वाजले दुपारचे करेक्ट 3 वाजलेत. पावसाचं वातावरण नाही. थांबा, तुम्हाला सांगतो कुठं चाललोय, काय चाललोय, कशावर चाललोय नेमकी. एक गाणं लावू द्या. आज आहे 11 जून. जून ना? हां, राईट, जून. 2-3 दिवसाआधी मी होतो संभाजीनगरला ऑफिसच्या कामा रिलेटेड. त्यामुळे बादल काय 1 आठवडा बंदच होता. आता नेक्स्ट वीक जे आहे मी जाणार आहे कोल्हापूरला, परत ऑफिसचं काम आहे. सो मी विचार केला की चला, आज सुट्टी आहे, वीकडे आहे, बट आम्हाला आज सुट्टी दिलेली आहे. तर मी विचार केला चलो दिन का सोना करते अँड एक छोटीशी राईड मारूया. तर कुठं जायचं कारण की ऊन भरपूर आहे. पावसाळा तसा सुरू झालेलाच आहे म्हणा. तर निघालोय मी दुपारच्या 3 वाजता पावसाच्या शोधात. फर्स्ट मॉन्सून ट्रिप. तर आता लोकेशन येट आपलं डिस्कस नाही आहे की कुठे जायचं. मी आता सध्या निघालोय लोणावळ्याकडे आहे. होप की पाऊस असावा, होप. मी रेनकोट घेतला नाही. वाह, क्या यूटर्न भाई, रेनकोट लेना पडेगा तेरे को, अगर बारिश आहे तो क्या करेगा. तसं तर एवढं ऊन आहे, ते ऊन बघून वाटत नाही की पाऊस पडणार आहे, तरी रेनकोट ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर याताने पाऊस पडला तर भाई रेनकोट लागणार आहे आपल्याला. तर बेस्ट आहे की थोडंसं महाग घेऊन रेनकोट घेऊन. बादल क्यूट, लुकिंग क्यूट नाही रे, हँडसम. आता याला आवाज द्यावा लागेल. कॉलच करतो. रेनकोट फेक ना बाल्कनी, सोड. थँक्यू. रेनकोट जरा जास्तच घाण झालं आहे. लास्ट इयरचा रेनकोट आहे, तसंच ठेवलेला मी बांधून. तर आता जर जोरात पाऊस पडला तर धुवून निघणार आहे रेनकोट. त्यामुळे चलो लेके जाते गाईस. परत निघालो आहे. आता एक काम करतो आहे, तळेगाव पार करतो, ओल्ड एक्सप्रेस हायवेला लागतो, मुंबई पुणे लोणावळ्याच्या साईडला. आणि आय डोंट थिंक की इथं काय दाखवण्यासारखं आहे. पावसाळा तसं ऑलमोस्ट सगळीकडे चालू झालं आहे. मी संभाजीनगरला होतो, तिथं सुद्धा भरपूर पाऊस झाला होता. आणि पुण्यात तर तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असेल, खतरनाक पाऊस झाला आहे. आपल्याला राईड करायला भेटलीच नाही पावसातल्या. अजून मॉन्सूनमध्ये खतरनाक राईड होणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. की विषय संपला. मस्त कॉर्नरिंग एकदम घाट सेक्शन वगैरे, जेवढे घाट आहेत पुण्याच्या आसपास सगळे आपण या मॉन्सूनला कव्हर करणार आहे. बट लेफ्टला पुणे, सरळ गेलात थोडं डोंगर दिसतोय, सरळ उर्से टोल नाका, तळेगावचा जो सगळ्यात मोठा एक्सप्रेसवेचा टोल नाका आहे तो. आणि राईटला जर आपण गेलो तर आपण जाणार लोणावळाकडे. बरीच गर्दी आहे आज, वीकडे असलं तरी. आज ट्यूजडे आहे बाय द वे. फर्स्ट टाइम मी ट्यूजडेला असं एका राईडवरती निघालो आहे. कारण की वीकडेला मी नसतोच ना रूमवरती. वीकडेला आम्ही ऑफिसमध्येच असतो, ऑफिसवर. सो दिस इज माय फर्स्ट टाइम. अँड गर्दी बऱ्यापैकी आहे दुपारच्या वेळी. पावसाळ्यात तुम्ही जर हा रोड बघितला, सॅटर्डे संडे वीकेंडमध्ये फाट बंदे के ऊपर जे असते सगळे रायडर्स, सगळे कपल्स, सगळे या रोडवरती नुसतं फिरायला येतात. थोडे ड्रॉपलेट्स हॅशटॅग टिपके पडायला लागलेत, ज्याच्यावरून आपण अनुमान लावू शकतो की लवकरात लवकर पाऊस सुरू होणार आहे. चांगलं आहे, पाऊस झालं पाहिजे. त्यासाठी मी रेनकोट आणलाय सोबत. आज मस्त पावसाचा आनंद घेऊया. फर्स्ट मॉन्सून विथ आर बादल. मी ऑन माय लेफ्ट साईड तुम्ही बघू शकता डोंगर हिरवे झालेले आहेत गाईस. म्हणजे इथे पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला आहे. एक काम करूया, आता आपण डोंगर भागात कुठेतरी जायचा प्रयत्न करूया. म्हणजे कसं काय, मस्त असं चिल वातावरण, मजा आएगा. गर्दी नाही, कुछ नाही. आज वीकडे गाइस, कम ऑन, मचाएंगे. आता मी ओल्ड एक्सप्रेस हायवे जो आहे तो कामशेतमधून एक्झिट घेतला आहे.
या साइडला म्हणजे डोंगर आहेत भरपूर असं मॅप्स मध्ये दाखवते. तर चलो देखते आगे जितना जा सकते उतना. पेट्रोलचा रेंज बघायला लागेल 200 जायलाच वाटतं. ओ माय गॉड, दिसतंय का ए हे कसं आहे काय हिरवे झाले डोंगर. वाव इज द वाव एक विहिरेचा उडो. तर विचार करा की मान्सून मध्ये इथला विषय कसा असेल. व्ह्यू आहे राव. एक फोटो तर बनता इथं आत टाकूया एक फोटो काढण्यासाठी. थोडी ऑफ रोडिंग. चले गाइस लेट्स गो. ओहो वाव व्हॉट अ व्ह्यू इज द व्ह्यू. काचाची बाटल्या आहेत, जरा सांभाळून इथे. ओके. हो काय वारं सुटलंय राव. लेट्स क्लिक सम फोटोज. विषय बघा, इकडं पहाड तिकडं पहाड आणि काय मस्त हिरवं झालं. पावसाळ्यात विचार करा इथं पाणी अँड ऑल. आता आपण डोंगरात आहे. डोंगराच्या कुशीत हिरवंगार असं डोंगर. कामशेतची ब्युटी. डोंगराच्या आत मंदिर. वाव केदारनाथ मंदिर. वरती एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. ओके. तर मी आता मॅप्समध्ये बघितलेत लोकेशन भरपूर इथे आसपास काय आहे का. तर मग मला एक मस्त लोकेशन भेटलं आहे. वागेश्वर टेम्पल जो खूप फेमस आहे. काही महिन्यात तेवढ्याच महिन्यात ते उघडं असते, त्यानंतर ते पाण्यात जातं आहे असं काहीतरी ते स्टोरी आहे. बट रोड इज एक नंबर. जर तुम्हाला राईड करायची असेल पावसाळ्यात आणि एकदम निवांत रोड पाहिजे असेल विदाऊट ट्रॅफिक तर नक्की कामशेतून लेफ्ट घ्यायचं आणि या स्ट्रेट रोडवरती जायचं. हा पुढे रोड कुठे जातो मला पण माहिती नाही एंड काय आहे. लेट्स गो. व्हॉट अ व्ह्यू गाईज, व्हॉट अ व्ह्यू. सांगू शकत नाही तुम्हाला काय खतरनाक व्ह्यू आहे. मी आत्ता मोबाईल काढतो आणि शूट करावंच लागेल. आय होप तुम्हाला तो डोंगर दिसतोय ब्लॅक. तो पूर्ण शॅडो आलेला आहे त्याच्यावरती. तो ब्लॅक नाही आहे बट त्याच्यावरती शॅडो म्हणजे सावली आलेली आहे त्यामुळे तसं दिसतंय. आणि इकडल्या भागाला क्लिअर आहेत. काय मस्त असा व्ह्यू झालाय. इज द व्ह्यू. वाव एवढं भारी लोकेशन आहे आमच्या जवळ. आम्हाला अजून माहीत नाही किती. ओनली 20 किलोमीटर्स अवे आपल्यापासून. हे किती सुंदर आहे यार, किती सुंदर. आता इथं 2 रोड आहेत. कुठून जायचं लेट्स चेक. लोहगड राईट साईडला, लोणावळा, पौड आणि पांडुरंग क्षेत्र. पौड आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. सगळं म्हणजे पावना डॅम आहे. हो डॅम आहे त्या साईडला. सो आपण पावना लेक एरियामध्ये भाई. अभी पता चला. जर्मन शेपर्ड. नदी इज द वैभवमत. हा व्यू तो देखो गाइज तो देखो व्यूज. A few moments later.
ओके, आता हे 2 रस्ते खालून जायचं आहे गेस. मॅप्स दाखवतं तर आहे. तिथे 2 पोरं भेटलेले मला छोटे. ते बोलले वागेश्वरचा रस्ता काय आता तुम्हाला जाता येणार नाही, खूप चिखल होता. थोडं ऑफरोडिंग पण केली मी तिथे. इथे पण चिखल आहे म्हणतात ते. आता लेट सी, जाता आलं तर जाऊ. आज भरपूर ऑफरोडिंग होणार असं वाटतंय. सॅडलिंग गाईस. इथून मला तर वाटत नाही भाई. बघू पुढं गाड्या तर दिसतात आहे जर लावलेल्या. ओके प्रॉपर गाव आहे. प्रॉपर गावात नुसती ऑफ रोडिंग चाललेली आहे. चांगलं ट्रॅक आहे आपण ऑफ रोडिंगसाठी यार. मस्त ट्रॅक झालेला आहे. हा, गाड्या तर दिसतात आहेत, लोक तर दिसतात आहेत. हो बंदे लोग जा रहे हैं गाइस. रोड तो है अच्छा खासा. आज मजा आएगा ना ऑफ रोडिंग में. बादल फर्स्ट टाइम मी ऑफ रोडिंगमध्ये घुसवलं आहे बरं का, एवढ्या चिखलात. आता इथून तुम्हाला पहिले रोड दाखवतो मी. आधी रोड दाखवतो कसा विषय आहे आणि मग बघा कसं कुठं काय करायचं. आता आपण इथं आहोत अँड असा कसा तरी व्ह्यू आणि रोड असा आहे. अशी ऑफ रोडिंग करता हे बघा तुम्हाला लोक दिसत असतील हे चाललेत. ओके गाइस, रेडी फॉर ऑफ रोडिंग. हे मजा आएगा. कुठून जायचं? अरे इथं मंदिर है. अरे यार मेरे को लगा उधर किधर तो है. उधर पानी में जाते, इधर मंदिर में दर्शन लेते पहले. तो फायनली जो स्पॉट खूप फेमस इंस्टाग्राम रीलवरती आजकाल ट्रेंडिंगला चाललेला आहे तो वागेश्वर आपण पोहोचलेलो आहोत. इथून जायचं का पलीकडनं जायचं? आता पलीकडनं जाऊया. वॉटर क्रॉसिंग आहे गाईस. ओ हे वाव भाई, थोडे फोटोज घेऊया. जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या. @kiran._004 नवीन आयडी आपला. बादल थोडं पाणी आहे यात आणि हा तो मंदिर. आता एक काम करूया, पहिले मंदिरात जातो, दर्शन घेतो. कारण की पाऊस थोडा यायला चालू झाला आहे. जर जोरात पाऊस आला तर इथे मशीन पण नाही, मंदिरात घुसायला लागेल. तर मग पहिले दर्शन घेऊया आणि मग या साईडला पाणीकडे जाऊया फास्ट आणि मग रॅपअप करूया. थोडी स्टार्ट झालेली ऑफरोन. खतरनाक उडलेला आहे वरती कचरा. ए भाई नाद. तर हा आहे वागेश्वर मंदिर. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे, वीकडेला यायचं प्लस पॉईंट हा आहे की इथे काहीच गर्दी नाही आहे. म्हणजे 0 पीपल्स, ओनली मी मायसेल्फ आणि बादल. तिकडे काही पोरं क्रिकेट खेळायला लागले. काय मस्त वातावरण आहे. पुढच्या साईडला जो किल्ला दिसतोय तो आहे टिकोना किल्ला. हा तिकोना फोर्ट. अचानक प्लॅन म्हणला. आज काहीच प्लॅन नव्हतं की कुठं जाणार आहे काय. येता लोकेशनवर बघितलं, हे जवळ होतं. पावना लेककडे जायचं होतं तर म्हटलं चला इकडं पण जाऊन येऊया. तर आता अंधार व्हायला लागलाय. 5 वाजलेत एक्झॅक्ट. 6 पर्यंत आपल्याला पोहोचायचं तळेगाव. 1 तासाचा रोड आहे. डायरेक्ट निघूया. नो फोटो नो व्हिडिओ काहीच होत नाही. डायरेक्ट रूमच्या खाली भेटूया. आणि मी गोप्रो सुद्धा काढलाय कारण की पाऊस जर आला तर मग लग जाएंगे भाई. A few moments later. ज्याची वाट बघत होतो तेच झालं. फायनली पाऊस चालू झालाय. आता मी रेनकोट घालून घेतो. 3, 2 and 1. फायनली पोचलोय. छोटीशी राईड होती, छोटी नाही म्हणू शकत, मीडियम राईड होती. आणि या मान्सूनची फर्स्ट राईड आणि मी बादल सोबत फर्स्ट टाइम मान्सून मध्ये राईड केली. अशाच भरपूर व्हिडिओज पुढे या मान्सून मध्ये येणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फॉर व्हॉट्सएव्हर रिझन तर नक्की लाईक करा अँड मित्रांसोबत शेअर करा. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आयुष्य खूप सुंदर आहे.